माझं नाव रामू. वय साधारण 24-25 वर्षे असेल. गावाकडच्या शेतीत काय फारसं उरलं नव्हतं. म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी आणि घरच्यांना हातभार लावण्यासाठी मी शहरात आलो होतो. शहरात आल्यावर सुरुवातीला खूप भटकावं लागलं. पण सुदैवाने एक मोठ्या आणि प्रतिष्ठित बंगल्यात मला केअरटेकर आणि घरातील काम पाहणारा नोकर म्हणून काम मिळालं. हा बंगला शहराच्या एका शांत आणि उच्चभ्रू भागात होता. उंच उंच भिंती, समोर एक सुंदर हिरवीगार बाग, महागड्या गाड्या आणि आत शिरताच डोळे दिपवून टाकणारे फर्निचर. सर्व काही एखाद्या स्वप्नासारखं वाटायचं. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवायची. ती म्हणजे तिथली जीवघेणी शांतता. बंगला जितका भव्य होता, तितकीच तिथली शांतता मनाला अस्वस्थ करणारी होती. या आढावे बंगल्यात फक्त दोघेच राहत होते. मालक म्हणजे साहेब आणि मालकीणबाई म्हणजे सुप्रियाजी. साहेब खूप मोठे व्यावसायिक होते. त्यांचा बहुतांश वेळ परदेशात किंवा देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधील बिझनेस मीटिंग्समध्ये जायचा. वर्षातून 8-9 महिने ते घराच्या बाहेरच असायचे आणि जेव्हा ते घरी यायचे तेव्हाही त्यांचा पूर्ण वेळ फोन, लॅपटॉप आणि कागदपत्रांमध्येच निघून जायचा. त्यामुळे या मोठ्या बंगल्याची देखभाल करणं, बागेची काळजी घेणं आणि मालकीणबाईच्या रोजच्या गरजांची आखणी करणं ही माझी खूप मोठी जबाबदारी बनली होती. मालकीणबाई दिसायला अत्यंत देखण्या, शांत आणि सुसंस्कृत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक अनामिक उदासी असायची. मी रोज सकाळी उठून त्यांच्यासाठी चहा बनवून द्यायचो, नाश्ता टेबलावर लावायचो आणि दुपारच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करायचो. मी माझं काम नेहमी प्रामाणिकपणे करायचो. सुरुवातीला आमच्यात फारसं बोलणं व्हायचं नाही. त्या फक्त कामापुरतं बोलायच्या आणि मीही नम्रपणे मान हलवून निघून जायचो. पण हळूहळू मी त्यांच्या स्वभावातील सूक्ष्म बदल टिपू लागलो होतो. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी त्यांच्यासाठी चहाचा कप ट्रेमध्ये घेऊन हॉलमध्ये गेलो. ते खिडकीपाशी उभ्या राहून बाहेर पसरत चाललेल्या अंधाराकडे पाहत होत्या. त्यांच्या हातात त्यांचा फोन होता. "बाई, चहा आणलाय," मी अतिशय नम्र आवाजात म्हणालो. त्यांनी हळूच वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच थकवा दिसत होता. शारीरिक नाही तर मानसिक थकवा. "इथे ठेव रामू," त्या सोफ्यावर येऊन बसत म्हणाल्या. मी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि जायला निघालो. तितक्यात त्या स्वतःच म्हणाल्या, "रामू, आज साहेबांना फोन आला होता." मी थांबलो आणि वळून पाहिलं. "हो का बाई, काय म्हणाले साहेब? कधी येणार आहेत?" त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि चहाचा घोट घेत म्हणाल्या, "ते अजून 2 आठवडे तरी परत येणार नाहीत. तिथे सिंगापूरमध्ये कुठलाही नवीन प्रोजेक्ट तरी सुरू झालाय. त्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागणार आहे." त्यांचा आवाज अगदी संत आणि निराशाजनक होता. ज्या माणसाची वाट त्या गेली आठवड्याभरात पाहत होत्या, तो माणूस अजून 2 पुढे आठवड्या येणार नाही हे ऐकून त्यांना किती वाईट वाटलं असेल हे मी सहज समजू शकत होतो. "हो का बाई, मग आज रात्री जेवणात काय बनवू? तुमचं आवडतं काही बनवू का?" मी विषय बदलत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तोच एकाकीपणा तरंगत होता. "काहीही बनव रामू, मला आज फारशी भूक नाही आहे. थोडं वरण-भात केलास तरी चालेल." "बाई, पण तुम्ही दुपारी फारसं काही खाल्लं नाही. प्रकृती बिघडेल तुमची." "मी थोडं हलकं आणि चमचमीत काहीतरी बनवतो," मी जरा काळजीच्या सुरात म्हणालो. माझ्या या वाक्यावर त्यांनी माझ्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक पुढचं हास्य आलं. "तू माझी खूप काळजी घेतोस रामू. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते बनव." त्या रात्री काम आटोपून मी माझ्या खोलीत गेलो, पण मला खूप वेळ झोप आली नाही. डोक्याखाली हात ठेवून मी छताकडे पाहत विचार करत राहिलो. माणसाने अमाप पैसा असला, मोठा बंगला असला, सर्व सुखसोयी असल्या तरी जर सोबत मोकळेपणाने बोलायला आणि मन मोकळं करायला हक्काचा माणूस नसेल, तर या सगळ्या गोष्टी किती अर्थहीन ठरतात. मी रोज जवळून पाहत होतो. मालकीणबाईचं ते उदास रूप माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. ते एवढ्या मोठ्या घरात अगदी एकट्या पडल्या होत्या. पैशाची कमतरता नव्हती, पण प्रेमाची आणि सोबतीची भुकलेली ती एक स्त्री होती. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी सहानुभूती, आदराची आणि आपुलकीची भावना निर्माण होऊ लागली होती. मी ठरवलं की जोपर्यंत साहेब येत नाहीत आणि मी या बंगल्यात आहे, तोपर्यंत मालकीणबाईंना कधीही एकटेपणा जाणवू द्यायचा नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणणं आणि त्यांची काळजी घेणं हे आता फक्त एक माझं काम राहिलं नव्हतं, तर मी माझी एक भावनिक जबाबदारी बनवली होती. आणि याच भावनेतून आमच्या नात्याची एक नवी, अनपेक्षित वाट सुरू होणार होती. त्या रात्रीनंतर बंगल्यातील दिवसांची गती जणू बदलल्यासारखी वाटू लागली. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. बाहेर सतत रिमझिम पाऊस कोसळत असायचा
आणि हवामानात एक वेगळी शांत आणि थंड आल्हाददायक गारवा पसरलेला असायचा. अशा वातावरणात बंगल्यातील एकाकीपणा आणखीनच प्रकर्षाने जाणवायचा. साहेब नेहमीप्रमाणे कामानिमित्त देशाबाहेर होते. त्यामुळे संपूर्ण बंगल्यात मी आणि मालकीनबाई म्हणजे सुट्ट्याची हे दोघेच असायचो. दुपारची वेळ होती. बाहेर पावसाचा जोर थोडा वाढला होता. मी बागेतील कुंड्या व्यवस्थित करून आणि व्हरांड्यातील आवराआवरी आटपून घरात आलो. हॉलमध्ये सर्वत्र शांतता होती. मी विचार केला की मालकीनबाई आपल्या खोलीत विश्रांती घेत असतील. मी स्वयंपाकघराकडे जायचा निघालो तितक्यातच मुख्य हॉलमधून सोफ्यावरून मला एक बारीकशी हाक ऐकू आली. रामू. आवाज खूप तीक्ष्ण आणि थकलेला वाटत होता. मी लगेच वळून सोफ्याच्या दिशेने गेलो. मालकीनबाई सोफ्यावर डोके टेकून बसल्या होत्या. त्यांनी आपले डोळे मिटलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते. हो बाई, बोला, काय झालं? काही हवंय का? मी थोड्या काळजीने पुढे जात विचारलं. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. रामू, माझं डोकं आणि मान खूप भयानक दुखते. सकाळपासून एसीत बसल्यामुळे बहुतेक स्नायू खूप आकुंचित पावले आहेत. मान अजिबात हलवता येत नाहीये. अरे बाई, तुम्ही कशाला एवढा वेळ एसीमध्ये राहून बसलात? बाहेर हवा आधीच थंड आहे. माझ्या तोंडून नकळत काळजीपोटी थोडे अधिकारयुक्त शब्द बाहेर पडले. त्यांनी एक लहानसं स्मित केलं आणि म्हणाल्या, काय करू रामू? वेळच निघत नव्हता म्हणून टीव्ही पाहत बसले होते. पण आता मान खूप अडकल्यासारखी वाटते. तुला हलकीशी मालिश करता येते का? जरा तेल लावून मान दाबून दिसील तर बरं वाटेल. त्यांचा हा प्रश्न ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. आजपर्यंत मी या बंगल्यात फक्त एक प्रामाणिक नोकर म्हणून काम केलं होतं. मालकीनबाईच्या थेट जवळ जाणं किंवा त्यांना स्पर्श करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आणि संकोचाचं पाऊल होतं. माझे पाय क्षणभर तिथेच खिळले. माझा संकोच त्यांच्या लक्षात आला असावा. त्या अत्यंत सौम्य आवाजात म्हणाल्या, अरे घाबरू नकोस रामू. तू घरातल्या माणसासारखाच आहेस. माझी काळजी घ्यायला शहरातल्या या दुखण्यांवर तुझा गावरान हातच फरक पाडू शकेल. त्यांच्या या विश्वासाने माझ्या मनातील संकोच आणि भीती क्षणात वितळून गेली. हो बाई, गावात असताना बाबा शेतातून थकून आले की मी त्यांची मान आणि पाठ मालिश करून द्यायचो. मी औषध तेल घेऊन येतो, मी नम्रतेपणे म्हणालो. मी लगेच माझ्या खोलीत गेलो आणि तिथून एक औषधी तेल व बाम घेऊन आलो. मालकीनबाईंनी हॉलमध्ये सोफ्यावरून उठून स्टडी रूममध्ये आरामदायी सोफ्यावर स्थान घेतलं होतं. त्या खोलीत लाकडी फर्निचरची उबदार रचना होती आणि खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस स्पष्ट दिसत होता. त्यांनी आपले लांब रेशमी केस पुढे घेतले. त्यांची गोरी नाजूक मान आता उघडी झाली होती. मी हळूच पुढे गेलो. हातावर तेलाचे काही थेंब घेतले आणि दोन्ही हात एकमेकांवर घासून ते थोडे उबदार केले. माझी छाती जोरात धडधडत होती. बाई, मी सुरू करू? मी विचारलं. हो रामू, कर. ते डोळे मिटत म्हणाल्या. मी माझे उबदार हात अत्यंत हळूवार त्यांच्या मानेवर ठेवले. माझा पहिला स्पर्श होताच मालकीनबाईच्या शरीरातून एक हलकीशी शिरशिरी गेली. त्यांच्या तोंडून एक सुखद आळस देणारा श्वास बाहेर पडला. आहा रामू, तिथेच डाव्या बाजूला खूप जास्त दुखतंय. मी माझ्या अंगठ्याने आणि बोटाने त्यांच्या मानेवर स्नायू हळूहळू चेपू लागलो. तेल मानेच्या त्वचेवर पसरत होते आणि तेलाचा तो सौम्य सुगंध वास पूर्ण खोलीत भरून राहिला होता. हळूहळू मी माझ्या हाताचा दाब वाढवला. माझे हात आता मानेवरून खाली त्यांच्या खांद्याकडे सरकले. त्यांच्या पाठीचे आणि खांद्याचे स्नायू खूप ताणलेले होते. रामू, तुझा हात खरोखरच खूप गुणी आहे. मला कित्येक दिवसांनी एवढं हलकं आणि मोकळं वाटतंय. त्या अगदी मंद हळुवार आवाजात म्हणाल्या. बाई, तुमचा ताण खूप वाढलाय. तुम्ही मन मोकळं करत नाही म्हणूनच हा सगळा त्रास शरीरावर दिसतोय. मी मालिश करता करता मनातील विचार बोलून दाखवले. माझे हात त्यांच्या खांद्यावर अतिशय हळुवारपणे आणि लयबद्ध रीतीने फिरत होते. त्या स्पर्शात अश्लीलतेचा एकही कण नव्हता. तिथं होती ती फक्त एक निर्मळ काळजी, आपुलकी आणि एकमेकांबद्दल निर्माण होत असलेली एक अनाम ओढ. मालकीनबाईंनी पूर्णपणे स्वतःला माझ्या हातांच्या स्पर्शावर सोडून दिलं होतं. खिडकीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज आणि खोलीत पसरलेली ती उबदार शांतता. या वातावरणात आम्हा दोघांमधील मालकीन आणि नोकराचं ते औपचारिक अंतर हळूहळू पुसट होऊ लागलं होतं. त्या क्षणी मला जाणीव झाली की ही फक्त एक शारीरिक मालिश नव्हती, तर दोन एकट्या जीवांमधील भावनिक जवळीकीची ही पहिली पायरी होती. माझे बोट त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर अगदी लयबद्ध रीतीने फिरत होते. तेलाच्या सुगंधी वास संपूर्ण खोलीत पसरला होता आणि बाहेर पडणाऱ्या पावसाची रिपरिप वातावरणात एक वेगळा जिव्हाळा निर्माण करत होती. मालकीनबाईंनी पूर्ण डोळे मिटले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो पूर्वीचा ताण हळूहळू नाहीसा होत होता आणि एका शांत, तृप्त भावनेने त्यांची जागा घेतली होती.
रामू, तू खरोखरच खूप काळजी घेतोस माझी. कित्येक महिन्यानंतर आज मला एवढं शांत आणि मोकळं वाटतंय. त्या अतिशय मंद, हळुवार आवाजात म्हणाल्या. मी माझ्या हाताची गती थोडी संत केली आणि नम्रतेपणे म्हणालो, बाई, त्रास तर होणार नाही ना? तुम्ही मन मारून जगता. एवढा मोठा बंगला, एवढ्या सुखसोयी, पण तुम्ही स्वतःचा विचार कधी करतच नाही. नेहमी कसला तरी चिंता आणि एकटेपणा मनात धरून ठेवता. हे सगळं साचून राहिलं की असं शरीरावर दुखणे बनवून बाहेर येतं. माझे हे बोलणे ऐकून मालकीनबाईंनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांची मान थोडी वळली आणि मागे फिरून थेट माझ्या डोळ्यांकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली. त्या क्षणी मला जाणवलं की आमच्या दोघांमधील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. त्या नजरेत मालकीन आणि नोकराची कोणतीही सीमा उरली नव्हती. तिथे फक्त दोन जीव होते. एक जीव कित्येक दिवसांपासून प्रेमासाठी, सोबतीसाठी पाचोळ्यासारखी तळमळत होती आणि दुसरा जो तिच्या वेदना समजून तिला सावरणारा सोबती होता. कशी काळजी घेऊ रामू? त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी थेंब तरळले. त्यांचा आवाज कातर झाला होता. ज्याच्यासाठी मी हे घर सावरते, ज्याच्यासोबत मला 2 क्षण प्रेमाचे जगायचे असतात, तो माणूसच माझ्या पाठीशी नसतो. या पैशांच्या आणि या मोठ्या बंगल्याचा आणि या आलिशान गाड्याचा मी काय करू रामू? मला यापैकी कशाचीच गरज नाही आहे. मला गरज आहे ती फक्त एका माणसाची, जो मला समजून घेईल, माझ्याशी 2 शब्द मायाचे बोलेल. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब उगळला आणि त्यांच्या गोऱ्या गालावरून खाली घसरला. तो अश्रू पाहून माझं मन हेलावलं गेलं. मी स्वतःवर ताबा विसरलो. नोकर असण्याचा संकोच बाजूला सारून मी माझ्या तेलाने माखलेला हात हळूच त्यांच्या गालावर नेला आणि अत्यंत मायेने तो अश्रू पुसला. बाई, तुम्ही रडू नका ना प्लीज. तुम्हाला असं रडताना पाहून मला खूप त्रास होतो, मी ओल्या आवाजात म्हणालो. माझ्या स्पर्शाने त्यांच्या शरीरात एक वेगळीच लहर उमटली. त्यांनी माझा हात दूर ढकलला नाही. उलट त्यांनी स्वतःला नाजूक आणि माझ्या हातावर ठेवला. त्यांचा हात माझ्या हात घट्ट पकडला आणि तो आपल्या गालाशी धरून ठेवला. त्या स्पर्शात एक अद्भुत ऊब होती. एक असा विश्वास होता जो शब्दात मांडणे कठीण होते. रामू, तू इथे आहेस म्हणूनच तर मी आजवर टिकून आहे. तुझी ही निष्पाप काळजी आणि तुझा हा प्रामाणिकपणा यानेच मला सावरले. त्या माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, बाई, मी कायम तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत माझी गरज आहे तोपर्यंत मी तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही. मी मनापासून वचन दिलं. त्यांनी हळूच मान हलवली. त्यांनी सोफ्यावरून थोडं मागे सरकत मला जवळ येण्याचा इशारा केला. मी त्यांच्या शेजारी बसलो. आमच्यात कोणतीही घाई नव्हती, कोणतीही वासना नव्हती. तिथं होतं ते फक्त 2 एकाकी मनाचं मिलन. त्यांनी आपलं डोकं हळूच माझ्या खांद्यावर टेकवलं. माझा ठोका क्षणभर झुकला, पण पुढच्या क्षणी मी माझा दुसरा हात त्यांच्या पाठीवर ठेवला आणि त्यांना हलकासा आधार दिला. त्यांच्या लांब रेशमी केसांचा सुगंध माझ्या श्वासात भरून राहिला. आम्ही दोघेही कित्येक वेळ तसेच शांत बसून राहिलो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता, पण आज आमच्या हृदयात एक अभूतपूर्व शांतता आणि प्रेमाचा उदार प्रकाश पसरला होता. त्या संध्याकाळी कोणत्याही नैतिक मर्यादा ओलांडल्या गेल्या नाहीत, पण आमच्या नात्यात एक अनपेक्षित पण अत्यंत सुंदर मोडावर प्रवेश केला होता. तो एक असा भावनिक आणि रोमॅन्टिक बंध बनला होता, ज्याला कोणतीही सामाजिक व्याख्येची गरज नव्हती. आम्ही एकमेकांच्या सोबती बनलो होतो, एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालणारे आणि एकमेकांच्या एकाकीपणाला आपुलकीने भरणारे. त्या संध्याकाळनंतर बंगल्यातील पूर्ण वातावरणच बदलून गेलं होतं. जे घर पूर्वी एका स्मशान शांततेत डुबलेलं असायचं, तिथं आता एक वेगळाच जिव्हाळा आणि उबदारपणा जाणवू लागला होता. मालकीनबाईच्या चेहऱ्यावरचा तो वर्षानुवर्षाचा उदासपणा आणि अस्वस्थता जणू कुठेतरी गायब झाली होती. त्यांच्या डोळ्यात आता एक नवीन चमक होती आणि ओठांवर नेहमी एक हलकंसं हास्य असायचं. आता आमच्यात मालकीण आणि नोकराची ती औपचारिक भिंत उरली नव्हती. सकाळचा चहा देण्यापासून ते रात्रीची काम आटोपेपर्यंत आम्ही दोघे तासनतास गप्पा मारायचो. मी जेव्हा स्वयंपाकघरात जेवण बनवायला जायचो, तेव्हा त्या स्वतः तिथे यायच्या, मला भाज्या चिरून द्यायच्या, मसाल्यांची माहिती विचारायच्या. आम्ही दोघे मिळून बागेतल्या झाडांना पाणी द्यायचो, सुकून गेलेल्या पानांची छाटणी करायचो. या लहान लहान गोष्टींमध्ये त्यांना एक वेगळाच आनंद मिळू लागला होता. साहेबांचे फोन अजूनही कधीतरी यायचे. ते नेहमीप्रमाणे कामाच्या व्यापात व्यस्त असायचे आणि अजून काही दिवस वेळ लागेल एवढं सांगून फोन ठेवून द्यायचे. पण गंमत म्हणजे आता मालकीनबाईंना त्यांचं अजिबात दुःख वाटत नव्हतं. त्यांना साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये सवय झाली होती, किंवा असं म्हणा की माझ्या रूपात त्यांनी एक असा सोबती मिळाला होता जो त्यांच्या भावनांची खरोखर काळजी घ्यायचा. एका संध्याकाळी पावसाची एक हलकीशी रिपझिप सुरू होती. गार वारा सुटला होता आणि हवेत मातीचा एक सुगंध पसरला होता.
मी गरमागरम चहा आणि कांद्याची भजे बनवून वरांड्यात आणली. मालकीनबाई आराम खुर्चीवर बसून बाहेरचा पाऊस पाहत होत्या. बाई, तुमचा आवडता आलवेलची घातलेला चहा आणि भजी आणली आहेत, मी ट्रे टेबलावर ठेवत म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाल्या, रामू, तू ना माझी खूप सवय करून दिली आहेस मला. आता तू नसलास तर माझं काय होईल असा विचार मनात आला तरी भीती वाटते. मी त्यांच्या समोरच लहान खुर्चीवर बसलो आणि हसून म्हणालो, बाई, मी कुठे जाणार आहे, मी तर इथेच आहे ना तुमची काळजी घ्यायला. त्यांनी चहाचा कप हातात घेतला आणि एक घोट घेऊन माझ्या डोळ्यांमध्ये थेट पाहिलं. रामू, मी तुला काही विचारू? हो बाई, विचारा ना. तू फक्त माझ्यासाठी फक्त एक केअरटेकर नाहीस, तू मला या बंगल्यातल्या अथांग एकाकीपणातून बाहेर काढलास. जेव्हा मला वाटतं होतं की माझं आयुष्य फक्त 4 भिंतीमध्ये संपणार, तेव्हा तू मला जगण्याची, हसण्याची एक नवीन उमेद दिलीस. तुझा हा गोड स्वभाव, तुझा हा स्पर्श, तुझी निस्वार्थी काळजी, या सगळ्यांनी मला पुन्हा एकदा स्त्री म्हणून जिवंत केलं. त्या अगदी मनापासून संवेदनशील आवाजात म्हणाल्या. त्यांचा शब्द ऐकून माझं हृदय भरून आलं. मी नम्रतेने खाली पाहिलं. बाई, मी तर फक्त माझं कर्तव्य करतोय. आम्ही खूप चांगल्या आहात. तुम्हाला नेहमी आनंदी पाहणं हेच माझं काम आहे. त्यांनी चहाचा कप खाली ठेवला आणि हळूच पुढे होऊन माझा हात आपल्या दोन्ही नाजूक हातांमध्ये घेतला. नाही रामू, हे फक्त कर्तव्य नाही, हे आपल्या दोघांमधील एक सुंदर बंध आहे. या नात्याला जगाच्या कोणत्या नजरेत कदाचित नाव नसेल, पण माझ्यासाठी हे नातं खूप खास आहे. त्यांनी माझा हात आपल्या छातीशी लावला. त्यांच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे प्रेम, आदर आणि एक गाढ विश्वास होता. मी त्यांचा हात हलकेच दाबला आणि म्हणालो, बाई, जग काय म्हणतं याने मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत मी या बंगल्यात आहे तोपर्यंत तुमचं हे हसू मी कधीच उमलू देणार नाही. त्यांनी हळूच डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. बाहेर पावसाचा थेंब न थेंब कोसळत होता आणि आत वरांड्यात आम्ही दोघे एकमेकांच्या उबदार स्पर्शात शांत बसलो होतो. आमच्यात कोणतीही घाई नव्हती, कोणतीही वासना नव्हती. तिथे होती ती फक्त मनाची निस्वार्थी साथ. या मोठ्या आलिशान बंगल्यात आता एकाकीपणा सावली उरली नव्हती. तिथे जन्म घेतला होता एका अशा नात्याने जे मर्यादा सांभाळूनही खूप खोल आणि रोमॅन्टिक होतं. हे नातं जगाच्या कोणत्याही चौकटीत बसणारं नव्हतं, पण आमच्या दोघांच्या लहानशा विश्वात ते अगदी परिपूर्ण आणि सुंदर होतं.